बऱ्याच वेळा बिझनेस करत असताना हे डिसिप्लिन पद्धतीने होत नाही. हा अनुभव आहे बिझनेसमॅनचा बऱ्याचशा. तुमच्या केसमध्ये तो अनुभव फायनान्शियल प्लॅन बनवल्यानंतर कसा झाला, काय एक्सपिरियन्स आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यात पर्सनल फायनान्सचा कुठे तुम्हाला हेल्प झाली? तर बेसिकली असं लक्षात आलं की ज्यावेळी आपण फायनान्शियल प्लॅनिंगची हेल्प किंवा माहिती घेतली सगळी, त्यावेळी असं लक्षात आलं की अरे आपण जे इन्शुरन्स काढले त्यातले बरेचसे इन्शुरन्स हे कारण नसताना काढलेले आहेत, इनफ नाही, म्हणजे इनफ नाही आहेत, हाही पार्ट आहे. आणि परत इथे असंच होतं की इन्शुरन्स काढत असताना कोणीतरी एजंट येतो, तो एजंट मागं लागलाय, त्याच्या फायद्यासाठी मागं लागलाय म्हणून आपण इन्शुरन्स काढतो. आणि हे कधी कळतं तर ज्यावेळी त्याचे रिटर्न्स येत नाहीत, हव्या त्या पद्धतीनं येत नाहीत, किंवा एखाद्या वेळेस क्लेम सेटल नाही झाला किंवा क्लेम करावा लागला आणि तो सेटल होत नसेल, त्यावेळी आपल्याला कळतं की बाबा आपण आपल्या मित्रांच्या सल्ल्याने जे काही इन्शुरन्स काढलेत किंवा कोणतरी पाठीमाग लागले म्हणून इन्शुरन्स काढले, त्याचा खरंच काही फायदा होत नाहीये. बेसिकली मला आठवतंय आजही की ज्यावेळी आपण माझ्या सगळ्या इन्शुरन्सची माहिती घेतली, त्यावेळी माझ्याकडे नाही म्हटलं तरी माझ्या मिसेसचे, माझ्या मुलीचे, आई वडिलांचे, असे सगळ्यांचे मिळून एक 16 ते 17 वेगवेगळे इन्शुरन्सेस होते, छोट्या छोट्या अमाऊंटचे. वडिलांना कधीतरी कोणीतरी काही सजेस्ट केलं, मग त्यांनी त्यावेळी काढले होते. मी बिझनेसमध्ये आल्यानंतर मी काही इन्शुरन्स काढले होते. पण त्यावेळी असं लक्षात आलं की अरे यातले बरेचसे इन्शुरन्स आपल्याला हवे तेवढे रिटर्न्स मिळवून देत नाहीयेत. त्यावेळी आपण फर्स्ट जो डेटा घेतला त्यानंतर तुम्ही सजेस्ट केलं होतं की काही इन्शुरन्सेस आपण बंद करूयात. तर त्या पद्धतीने ते इन्शुरन्सेस बंद पण केले आणि त्याच्या अगेन्स्ट जे काही पैसे होते ते आपण परत मार्केटमध्ये रिइन्व्हेस्ट केले, म्युच्युअल फंडच्या माध्यमातून किंवा अन्य वेगवेगळ्या माध्यमातून. सो मला असं वाटतं की तो एक चांगला डिसिजन झाला की अनवॉन्टेड जे आपण पैसे भरत होतो ते कुठेतरी स्टॉप झाले आणि त्याची इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीनं होऊ शकली. सो ज्यावेळी आपण पहिल्यांदा कनेक्टेड झालो त्यावेळी हा एक डिसिजन आपला घेतला, त्याचा कदाचित चांगला फायदा झाला असं मला आज वाटतं. दुसरी गोष्ट काय झाली की आजपर्यंत सगळा मिळून माझी नेटवर्थ काय आहे किंवा सगळं मिळून माझं सेव्हिंग काय आहे हे कधी मी तेवढ्या प्रामुख्याने बघितलं नव्हतं. पण ज्यावेळी हा सगळा डेटा एकत्रित आला त्यावेळी मला कळालं की अरे माझं एकूण परिस्थिती काय आहे. खरं तर हा डेटा घेताना आपण एकदा मंथली एक्सपेन्सेस आपले किती होतात हेही बघतो. सो त्याच्यावरून मला खरंच जाणवलं की अरे बाबा माझे खरंच मंथली एक्सपेन्सेस किती आहेत. कारण अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आपण रोज डे बाय डे करत असतो, पण आपण त्या गोष्टी तेवढ्या काळजीपूर्वक कधी बघत नाही. पण ज्यावेळी आपण हा सगळा डेटा एकत्र घेतो त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी परत एकदा समोर येतात आणि खरंच आपण काय करतोय किंवा आपण आपला खर्च कुठं निघालाय आणि कसा निघालाय हे आपल्याला कळतं. दुसरी गोष्ट होती इन्व्हेस्टमेंट. सो इन्व्हेस्टमेंट म्हणजे कोणताही बिझनेसमॅन असेल तर बिझनेसमॅनकडे काय होतं की त्याच्याकडे पैसा कधी येणार आहे आणि किती येणार आहे हे त्यालाही माहीत नसतं. एक्सपेक्टेशन्स असतात किंवा मला एवढे पैसे मिळावेत, पण ते पैसे कधी येतील, केव्हा येतील, कसे येतील ह्याचं आपण काहीच सांगू शकत नाही. आणि कधीतरी आधीमध्ये पैसे येतात आणि मग आलेल्या पैशाचं काय करायचं किंवा ते कसे इन्व्हेस्ट करायचे हे कळत नाही. सो मला असं वाटतं की त्यावेळी तुमचा पण मला चांगला फायदा झाला की आपण वेळोवेळी काहीतरी पैसे इन्व्हेस्ट करत गेलो. मग खरं तर नितीन सर मला सांगायला खरंच आनंद वाटतो, म्हणजे आज तुम्हाला किंवा आणखी कोणालाही, की जर तुम्ही आला नसता तर आज माझी नेटवर्क जी झालेली आहे ती डेफिनेटली मी करू शकलो नसतो. कारण तर तुम्हाला कनेक्ट करण्यापूर्वीचा माझा उद्देश हाच होता की आपलं काहीतरी सेव्हिंग असलं पाहिजे आणि मग ठीक आहे हे सेव्हिंग कुठेतरी चालू करूयात. ज्यावेळी 2005-2006 ला आपण एक इनिशियल इन्व्हेस्टमेंट म्हणून SIP सुरू केल्या. अगदी मला वाटतं 5-6 हजार रुपयांपासून आपण सुरुवात केली किंवा मंथली एक 5,000 रुपये आपण SIPच्या माध्यमातून इन्व्हेस्ट करूयात आणि ती आज बऱ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने ती वाढत गेली. सो त्या काळी महिन्याला 5,000 रुपये जी आपण सेव्हिंगची एक सवय लावली ती सवय आज कुठेतरी चांगल्या पद्धतीनं ग्रो होत गेली आणि आज पाठीमागं बघितलं तर असं वाटतं की येस आय एम सिक्युअर्ड विथ इन्शुरन्स. मला जितका इन्शुरन्स गरजेचा आहे तेवढा इन्शुरन्स आपण काढलेला आहे. एक तर आपल्याकडं हेल्थ इन्शुरन्स सफिशियंट आहे, टर्म इन्शुरन्स सफिशियंट आहे, ॲक्सिडेंटल इन्शुरन्स सफिशियंट आहे. सो बेसिकली माझ्या नंतर काय तर इथपर्यंतचा विषय झालेला आहे. मुलांच्या शिक्षणाचे इन्शुरन्सेस ते एका बाजूला काढलेले आहेत. दुसरी गोष्ट एक फायनान्शियल म्हणजे आणखीन एक मध्ये टर्म मला आठवली की व्यावसायिक काम करताना कदाचित
एक नंबर आणि 2 नंबर अशा 2 गोष्टी त्याच्या मनामध्ये कायम हे होत असतात. बरोबर. सो 1 नंबर आपल्याकडे किती आहे आणि 2 नंबर आपल्याकडे किती आहे हा सगळ्यांना एक पार्ट असतो. पण आपल्या या फायनान्शियल इन्व्हेस्टमेंटच्या प्लॅनिंग मधून माझी खरोखर 1 नंबर मध्ये असणारी रक्कम ही अतिशय चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्ट होत गेली आणि आज मला हव्या त्यावेळी ती इन्व्हेस्टमेंट मी काढू शकतो. आणखीन एक प्रश्न तुम्ही जो विचारला होता की आपल्याला या फायनान्शियल म्हणजे आपण जे काही प्लॅन केला याची हेल्प झाली का, तर मध्ये मला काही मशिनरीज घ्यायच्या होत्या त्यावेळी मला वन टाइम पेमेंट आपल्याकडून काढता आलं. मी काही एज्युकेशनसाठी मी काही तुम्हाला पैसे मागितले होते, सो त्यावेळी एकदा आपल्याला काही पैसे घेता आले. सो येस, मला असं वाटतं की मला हवे त्यावेळी ते पैसे आपल्याला काढता येतात आणि त्याचं युटिलायझेशन करता येत आहे.